नमस्कार. शोभाच मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. स्वामींसमोर हा एक संकल्प आपल्याला करायचा आहे. हे नवीन वर्ष सुख समाधानाचं नक्कीच जाईल. 2025 मध्ये आपल्याकडून कुणाचं मन दुखावलं गेलं असेल, वाईट बोललं गेलं असेल, काही आनंदाचे क्षण तर काही दुःखाचे क्षण आले असतील. 2025 मध्ये झालं ते झालं. सगळं विसरून इंग्रजी नवीन वर्ष 2026चं स्वागत आपल्याला खूप मनापासून आनंदाने करायचं आहे. उत्साहाने स्वामींच्या सेवेने करायचं आहे. आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे महाराजांना विनंती करायची आहे, शब्द द्यायचा आहे. महाराज, 2025 मध्ये माझ्याकडून जे काही वाईट घडलं ते माझं आहे. जे काही चांगलं घडलं ते तुमचं आहे. तुम्ही दिलेलं आहे असं म्हणावं. तुम्ही 2025 मध्ये माझ्याकडून तुम्ही सेवा करून घेतली, तसंच 2026 मध्येही माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या. शब्द दिल्यावर तो पाळायचा असतो हे आपल्याला विसरून चालणार नाही. शब्द पाळावा लागतो. आपण संसारिक आहोत, अनेक अडचणी येत असतात. पण महाराजांना म्हणा, मी लिखित नामजप करेल. हे शक्य नाही झालं तर एक माळ तरी श्री स्वामी समर्थ मंत्राची करेन. सुखदुःख येत राहणार, पण महाराज माझ्या आयुष्यात आनंदाची घटना घडली तरी माझ्या मुखातून तुमचं नाव आलं पाहिजे. महाराज, मी तुमची सेवा करणार. स्वामी सेवेत यायला नशीब लागतं. आपण स्वामी सेवेत आहोत, महाराजांनी आपल्याला निवडलं आहे, यापेक्षा मोठं भाग्य नाही. 2026 मध्ये पारायण करेल, तुमचं नामस्मरण करेल, तुमच्या दर्शनाला केंद्रात मठात येईल, स्वामी चरित्र सारामृत वाचेल असं म्हणा. जसं जमेल, जेवढी जमेल तेवढी सेवा मी करणारच असं म्हणावं. तुम्हाला दिवसातून किमान 1 मिनिट, 5 मिनिट देवासमोर, स्वामींसमोर बसा. हात जोडून म्हणा, आजचा दिवस चांगला गेला तो फक्त महाराज तुमच्यामुळे असं म्हणावं. 2026 मध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे नवीन वर्ष जाईल. तुम्हा सर्वांना नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो हीच महाराजांकडे प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.